धम्मसंहिता चॅनलमध्ये सर्व धम्म बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया द्वारा प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप काकडे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व उपक्रमांतर्गत चैत्यभूमी दादर मुंबई ते दीक्षाभूमी नागपूर अशी धम्मयात्रा दिनांक 20 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या काळात आयोजित केली होती। या धम्मयात्रेचा सविस्तर वृत्तांत धम्मसंहिता यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना देण्यासाठी हा व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहेत। सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ ऐकावा, पाहावा ही नम्र विनंती। आता आपण 21 तारखेचा वृत्तांत पाहूया। 21 तारखेला सकाळी 6 वाजता खंदा कॉलनी पनवेल येथे धम्मयात्रा सुरू होणार होती, परंतु काही कारणास्तव धम्मयात्रा सुरू होण्यास 1.5 तास उशीर झाला होता। 7:30 ते 7:45 वाजता धम्मयात्रेला प्रारंभ झाला। खंदा कॉलनी पनवेल येथील प्रतिष्ठित मंडळी स्वागत व शुभेच्छा देण्यास उपस्थित होती। आयुष्यमान चंद्रसेन कांबळे यांनी खंदा कॉलनीतून धम्मयात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी धम्मयात्रेचे नेतृत्व करणारे प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप काकडे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच सर्व धम्मयात्रेकरूंचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। सर्वांना आयुष्यमान चंद्रसेन कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या आणि धम्मयात्रेला प्रारंभ झाला। खंदा कॉलनी पनवेल येथून सुरू झालेली धम्मयात्रा जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून मार्गस्थ झाली। खालापूर येथे धम्मयात्रा पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती नेण्यात आली। खालापूर टोल नाक्यावर सुधागड, पाली व नागोठण्यावरून धम्मयात्रेत सहभागी होणारे 3 सदस्य विकास भागोराम जाधव, त्यांची पत्नी सविता विकास जाधव आणि नरेश चिंतामणी गायकवाड तिथे सकाळपासूनच वाट पाहत होते। धम्मयात्रेला 1 ते 1.5 तास उशीर झाला होता, त्यामुळे या यात्रेकरूंना टोल नाक्यावर ताटकळत बसावे लागले होते। खालापूर टोल नाक्यावरून एक्सप्रेसवेवरून धम्मयात्रा तळेगावच्या टोलपर्यंत पोहोचली व तिथून धम्मयात्रा एक्सप्रेसवे सोडून तळेगाव फाट्यावरून तळेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली। साधारण 12 वाजता धम्मयात्रा तळेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी पोहोचली। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धम्मयात्रेचे स्वागत केले। स्मारक समितीच्या अध्यक्ष आयुष्यमानिनी रंजनाताई भोसले, प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक प्रभाकर ओवाळ, स्मारक समितीचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थानाची बाबासाहेबांच्या हयातीत काळजी घेणारे, बाबासाहेबांसाठी जेवण बनवणारे गायकवाड कुटुंबीय यांचे कुटुंबातील मंडळी स्वागताला उपस्थित होती। विशेषतः दत्तात्रय लिंबाजी गायकवाड यांचे चिरंजीव बृहस्पती उर्फ बाळू गायकवाड आणि मुलगी सुमनताई गुणवडीकर हे विशेष करून उपस्थित होते। निवासस्थानात प्रवेश करताना ॲडव्होकेट दिलीप काकडे यांचा रंजनाताई भोसले यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यानंतर सर्व धम्मयात्रींनी निवासस्थानात प्रवेश केला। रंजनाताई भोसले यांनी निवासस्थानाविषयीची सर्व माहिती यात्रेकरूंना समजावून सांगितली। सर्व खोल्या फिरून दाखवल्या। विशेषतः निवासस्थानात जे बुद्धरूप आहे ते कशा प्रकारे बनवून घेतलेले आहे याबद्दल रंजनाताईंनी माहिती सांगितली। त्यानंतर निवासस्थानातील हॉलमध्ये सर्व धम्मयात्रींना व स्थानिक लोकांना एकत्र बसवले आणि सर्वांसमोर रंजनाताईंनी प्रास्ताविक रूपात भाषण केले व आपल्या भाषणात बुद्ध धम्म बाबासाहेबांचे कार्य याबाबत संक्षिप्त रूपाने माहिती दिली आणि धम्मयात्रेला शुभेच्छा दिल्या। त्यानंतर ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी धम्मयात्रेचा उद्देश काय आहे, कशासाठी धम्मयात्रा काढलेली आहे, प्रत्येक ठिकाणी कोणता विषय समजावून सांगण्यात येणार आहे, ही सर्व माहिती संक्षिप्त रूपाने ॲडव्होकेट काकडे यांनी दिली। द बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन व या ग्रंथावर आधारित बौद्धांचा विवाह वारसा हक्क कायदा, बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा अशा प्रकारचे कायदे या ग्रंथावर आधारित निर्माण झाले पाहिजेत, याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही धम्मयात्रा मुंबई चैत्यभूमीवरून नागपूर दीक्षाभूमीपर्यंत आयोजित केली असल्याची माहिती दिली। ॲडव्होकेट काकडे यांच्या भाषणानंतर सर्व धम्मयात्रेसाठी सुमनताई गुणवडीकर आणि बृहस्पती गायकवाड यांनी अल्पोपहाराची सोय केली होती। हा अल्पोपहार बनवण्यासाठी सुमनताई गुणवडीकर यांची तळेगावातील मैत्रीण प्रभावती चंद्रकांत शिंदे यांनी संपूर्ण मदत केली होती। सर्वांना निवासस्थानी अल्पोपहार देण्यात आला। अल्पोपहार घेतल्यानंतर सर्वांनी मिळून एक ग्रुप फोटो काढण्यात आला आणि त्यानंतर धम्मयात्रा ही बाबासाहेबांच्या निवासस्थानाकडून निघून ती बृहस्पती गायकवाड यांच्या निवासस्थानी पोहोचली। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या निवासस्थानी जेवण तयार करणारे कुटुंब व त्या कुटुंबातील प्रमुख काशीबाई दत्तात्रय गायकवाड या आपल्या मुलाच्या घरी राहतात। त्यांचे वय 95 वर्षाचे झालेले आहे। सर्व यात्रेकरूंना काशीबाईंना भेटण्याची इच्छा होती। काशीबाई जिथे होत्या तिथे सर्वजण पोहोचले। ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी आयुष्यमान काशीबाई दत्तात्रय गायकवाड या माऊलीला शाल, पुष्पगुच्छ आणि साडी देऊन सत्कार केला व त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला।
प्रत्येक धम्मयात्रेने या माऊलीच्या पाया पडून दर्शन घेतले व आशीर्वाद घेतला. बाबासाहेबांना जेवण करून घालणाऱ्या आणि बाबासाहेबांच्या निवासस्थानाची देखभाल करणाऱ्या या कुटुंबाला भेटून सर्व धम्मयात्रींना खूप आनंद झाला. सर्वांनी समाधान व्यक्त केले. या निवासस्थानी ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी काशीबाई यांचे सुपुत्र बृहस्पती उर्फ बाळू गायकवाड आणि मुलगी सुमनताई गुणवडीकर या बहीण भावाचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी या कुटुंबाची सर्व माहिती धम्मयात्रींना दिली. लिंबाजी गायकवाड, त्यांचे पुत्र दत्तात्रय गायकवाड आणि दत्तात्रय गायकवाड यांचे पुत्र बृहस्पती गायकवाड आणि मुलगी सुमनताई गुणवडीकर या 3 पिढ्यांची बाबासाहेबाबरोबर आलेल्या संबंधाची माहिती दिली. ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी या कुटुंबाकडे बाबासाहेबांच्या निवासस्थानाबाबतची जी कागदपत्रे होती जी प्रभाकर ओव्हाळ यांनी आपल्या पुस्तकाद्वारे प्रकाशित केली आहे त्याची सविस्तर माहिती दिली आणि गायकवाड कुटुंबियाच्या 3 पिढ्यांचा बाबासाहेबाशी कसा संबंध आला होता याची सविस्तर माहिती दिली. आजही सुमनताई गुणवडीकर या भारतीय बौद्ध महासभेचेच कार्य करतात. काशीबाई दत्तात्रय गायकवाड ही बाबासाहेब आंबेडकरांना जेवण करून देणारी माऊली ॲडव्होकेट दिलीप काकडे यांची पत्नी नम्रता काकडे यांची सख्खी मावशी आहे. त्यामुळे ॲडव्होकेट दिलीप काकडे या कुटुंबाचे नात्याने जावई आहेत. या कुटुंबाचे नातेवाईक असणेसुद्धा भाग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. ॲडव्होकेट काकडे गायकवाड कुटुंबियाचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी सर्व यात्रेकरूंना सविस्तर माहिती दिली. गायकवाड कुटुंबियाच्या निवासस्थानी काशीबाई या माऊलीला भेटण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर धम्मयात्रेचे प्रस्थान देहू रोडच्या दिशेने झाले.